पूर्ण करीती मनोरथ तेने साधती साधने तुटती भवाची बंधने विठ्ठल हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधने तुटती भवाची बंधने ओम जन्माद्यसे तोन्मयादि प्रकश्चार्थेश्वरी स्वरा तेने ब्रह्मगाय आदिकवि मुह्यन्ति सूर्या तेजो वायुर्वाम यथा विनिमयो यत्र द्विसर्गो वृषा धाम्ना स्वेन सदा सत्यं परं धीमहि योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता सञ्जीवयति चक्रस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् भवति पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्रनीरामुदाभं जगन्नीतपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालाकन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गा करू प्रभो होय सकळ विद्यांचे अधिकरण तेज बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार नका अनंतापुरी रम्यसिंहासनस्थं पदां भोज तेजस्पदे प्रदेश विधेंद्रादिदेव सदा स्तूयमानं समाधि समूर्ती भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधने तुटती भवाची बंधने शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्य कृतो वंदे भगवन्तौ पुनः प्रतिवर्षाप्रमाणे सालाबादप्रमाणे या ठिकाणी संपन्न होत असणारा अखंड हरिनाम सप्ताह आपल्याच गावचे सुपुत्र असणारे श्री संस्कार महाराज त्यांचे सर्व सहकारी मंडळी सर्व ग्रामस्थ मंडळ ग्रामस्थ महिला मंडळ ग्रामस्थ पुरुष मंडळी ग्रामस्थ भजनी मंडळ आणि परिसरातून या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व विद्वज्जन गुणीजन मंडळी सर्वांच्या एकत्रित योगदानातून या ठिकाणी हा सोहळा संपन्न होत आहे. त्याच्यामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण आदिनाथ महाराज मृदंगाचार्य म्हणून या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर मोदी बाराडकर यांचे ज्ञानाचार्य म्हणून उपस्थित आहे. बबन महाराज कळमनुरीकर आणि डॉक्टर साहेब शिवणीकर मगाशी जेव्हा झाली. आमचे चव्हाण साहेब आहेत या ठिकाणी विनित्री बाबा आहेत. माझ्या सोबत या ठिकाणी पांगराशिंदे या गावावरून आलेले आमचे तबला विशारद आदरणीय गंगाधरजी कुबरे सर यांची या ठिकाणी उपस्थिती आहे.
त्या सर्वांच्या एकत्रित योगदानातून या ठिकाणी संपन्न होत असणारा हा सोहळा सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी शांतिकुमार एकनाथ महाराज यांचा एक अत्यंत महत्वाचा आणि प्रसिद्ध असा अभंग आहे. अभंगाच्या माध्यमातून शांतिकुमार एकनाथ महाराज याच्या अवध प्राणिमात्रांना भगवंताच्या प्राप्तीचा उपाय सांगतायत. भव्य दिव्य अशा प्रकारचं वातावरण, सुंदर अशा प्रकारचे साऊंड सिस्टीम आणि प्राप्त असणारी नीरव अशा प्रकारची शांतता, अगदी टाचणी पडेल तरी आवाज येईल एवढी शांतता या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या समवेत प्राप्त आहे. अल्पशा वेळामध्ये आपल्याला या ठिकाणी अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. अभंग अत्यंत गोड आहे, फार काही कठीण नाही. जवळजवळ भजनी मंडळाच्या पाठ असणारा अभंग आहे आणि भजनेतर मंडळी जे आहेत ज्यांचा आणि भजनाचा काही संबंध नाही अशा व्यक्तींच्या कधी कधी कानावरून गेलेला अभंग आहे. फार काही कठीण अभंग आहे. अभंग म्हणायला, वाचायला अथवा बोलायला सोपा जरी असला तरी अर्थदृष्टीनं तेवढाच व्यापक आणि किचकट असा अभंग आहे. म्हणून श्री गुरुकृपेनं जेवढ्या याच्यावर प्रकाश टाकता येईल, जेवढं चिंतन करता येईल अल्प वेळामध्ये तेवढा आपण प्रयत्न करणार आहोत. शांतिब्रह्म एकनाथ महाराज अभंगाच्या माध्यमातून भगवंताच्या प्राप्तीचा उपाय सांगतायत. त्याच्यामुळं अभंगाचा जो अधिकारी आहे तो अधिकारी एक विशिष्ट प्रकारचा अधिकारी ठरतो. महाराज कोण अधिकारी आहे? जन्माला आलेला प्रत्येक जीव कदाचित या अभंगाचा अधिकारी नसेल, पण ज्याला भगवंताच्या प्राप्तीची इच्छा अंतःकरणामध्ये आहे, जो मुमुक्ष आहे, त्या मुमुक्षला मोक्षाचा इच्छावान जो आहे, त्या मोक्षाची इच्छा ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे अशा मुमुक्षु करता नाथ महाराज या अभंगाच्या माध्यमातून भगवत प्राप्तीचा उपाय सांगतायत. विठ्ठल गंमत अशी आहे, जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला खऱ्या अर्थानं ही इच्छा असणं स्वाभाविक असलं पाहिजे होतं. आपण करत असणारा परमार्थ, त्या परमार्थाची फलश्रुती भगवत प्राप्ती आहे याची जाणीव खऱ्या अर्थाने जन्माला आलेल्या प्रत्येकाला असायला हवी होती. पण आज शोकांतिक अशी आहे की बाकीच्यांचं सोडा, जे परमार्थ मार्गामध्ये रत असलेले आपल्याला दिसत आहेत त्यांच्याही अंतःकरणामध्ये भगवत इच्छा नाही, भगवंताच्या प्राप्तीची इच्छा नाही, त्यांच्याही अंतःकरणामध्ये संसाराचेही शोकांतिक आहे. सर्वसामान्य माणूस कशाला विचार करून महाराज देवाला प्राप्त करून घेण्याचा आहे. सर्वसामान्य माणसाने नका करू ते विचार, पण जो परमार्थ करतो त्या परमार्थ करणाऱ्या साधकाच्या तरी अंतःकरणामध्ये असा विचार असायला पाहिजे की मी जे करतोय ते भगवंत करता आहे, मला जे करायचं ते भगवत प्राप्ती करता करायचं आहे. किंवा परमार्थ मार्गी साधकाच्या अंतःकरणामध्ये हा विचार असणं हे नितांत आवश्यक आहे. पण आज ही गोष्ट अत्यंत दुर्मिळ आहे. अशा प्रकारच्या मोक्षाची इच्छा या अंतःकरणामध्ये निर्माण होणं हे सौभाग्यवान माणसाचं लक्षण आहे. मोक्षाची इच्छा कोणाला नाही निर्माण होत, मोठी मोठी सत्य आपल्याकडे होतात. पण गंमत अशी आहे की त्याच्यामध्ये मोक्षाची इच्छा असणं किती हा भाग गौर धरून चालणार नाही, अत्यंत महत्वाचा भाग आहे. करत असणारा सप्ताह, करत असणारा परमार्थ, आपण करत असणारी देवाची पूजा, आपण घेत असणारा भगवंताचा नमस्कार, हे कशा करता आहे हे जर घेणाऱ्याच्या लक्षात येत नसेल तर ते करूनच काय फायदा आहे. बरेच जण सकाळी उठल्याच्या नंतर स्नान वगैरे झालं की भगवंताची पूजा करण्याकरता देवघराच्या समोर बसतात. देवालयातले सगळे देव ताटामध्ये घेतले जातात, त्याला सुंदर स्वच्छ आंघोळ घातली जाते, ते देव घासले जातात. काही स्तोत्र कोणाला येत असतील, स्तोत्र म्हणत असतील, नाही एखाद्याला स्तोत्र आहे तर मराठी अभंग हरिपाठ म्हणत असतील एखादे. पण पूजा करणारे बरेचसे जीव आपल्याला या लोकांमध्ये दिसतात. पूजा करणारे लोक भरपूर आहेत. आणि हे सांगू का, पूर्वीच्या काही काळाच्या तुलनेमध्ये आत्ताच्या काळामध्ये परमार्थ करणाऱ्यांची संख्या, लक्ष वाक्य ऐका, परमार्थ करणाऱ्या लोकांची संख्या, परमार्थ करणाऱ्या व्यक्तींची संख्या हे कालमानाने फारच आवड हवी अशा प्रकारची झाली. आवड शब्द महत्वाचा आहे, आवड हवी अशी संख्या झाली. तुम्ही पहा, गेल्या 20-25 वर्षापासून वारी करणारा जर एखादा वारकरी इथं असेल तर त्याला या गोष्टीची कल्पना येईल की 20-25 वर्षांच्या पूर्वी माऊलींच्या सोहळ्याबरोबर अगदी मोजकी लोक कोणती महाराज चालल्या करतात. काही हजारांच्या संख्येत असतील कदाचित. माऊलींच्या पालखीत कोण जातं की नाही सोहळ्याला? हातवर करावर कोण कोण वारीला गेलं यावर्षी?
कोणीच नाही गेलं का तुमच्या गावात? गेल्या 1-2 महिला आहेत. आता जर सोहळ्यामध्ये गेलो ना महाराज, तर रस्ताच दिसत नाही. रस्ता दिसत नाही, परिसरही दिसत नाही. जिकडे पाहावं तिकडे माणसांचा समुद्र दिसतो, लोकांचा समुद्र दिसतो, भाविक भक्तांचा समुद्र दिसतो. मला सांगायचं काय लक्षात घ्या, 20-25 वर्षापूर्वीच्या काळाच्या तुलनेमध्ये आत्ताच्या काळामध्ये भक्ती करणारे, परमार्थ करणारे संख्या वाढली का कमी झाली का साहेब? संख्या वाढली. पूर्वी पंचक्रोशीमध्ये कोणत्या तरी एका गावामध्ये सप्ताह होता आणि मग पंचक्रोशीतील लोक येऊन त्या सप्त्याला सहकार्य करत होते, मोठा असा कार्यक्रम व्हायचा. पण आज परिस्थिती पहा, आज वाड्यावर बसत्यावर सप्ते म्हणजे परमार्थ करणारे वाढले का कमी झाले? वाढले. परमार्थ करणाऱ्यांची संख्या वाढली. पण गंमत अशी, परमार्थ करणाऱ्यांची संख्या वाढली, पण परमार्थ करून भगवंताला प्राप्त करून घेणाऱ्यांची संख्या मात्र कमी झाली. परमार्थ करून भगवंताला प्राप्त करून घेणाऱ्यांची संख्या निश्चित कमी झाली. पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ मला थोडस तारतम्याने बोलावं लागलं, तुलना थोडीशी करावी लागेल. पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ, परमार्थामध्ये पडलेला फरक, भक्तीमध्ये झालेला फरक हा एवढा उल्लेखनीय आणि एवढा दांडगा आहे महाराज. एक काळ असा होता भक्ती करणाऱ्यांच्या मध्ये की साधक जो आहे, भक्ती करणारा भक्त जो आहे, तो भक्त भक्ती करत असताना त्याचा उद्देश वेगळा होता आणि आजचा भक्त भक्ती करत असताना त्याचा उद्देश वेगळा आहे. त्याच्यामध्ये आम्ही सगळे चालतो, म्हणजे मी काय वेगळा नाही, मी तुमच्यामध्येच आहे. तो काळ असा होता की भगवंताची भक्ती भगवंता करता करत होते लोक. कोणा करता? देवाची भक्ती देवा करता. तुम्हाला ते प्रमाणात का मला वर्णन करतात. देवाची चाळे आळवावे देवा, देवाची चाळे आळवावे देवा, ओस देह भावा पाडोनिया. देवाची चाळे आळवावे देवा, देवाच्या करता देवाची भक्ती होती. करत असणारी भक्ती भगवंताच्या प्रचाराकरता आणि भगवंताच्या प्रसाराकरता होती. आम्ही करत असणारी भक्ती आमच्या प्रचाराकरता आमच्या प्रसाराकरता. समोर कॅमेरा लावलेला हा प्रचार प्रसार कोणाचा आहे? देवाचा का आमचा आहे? हा आमचा प्रचार आहे, आमचा प्रचार आहे, आमचा प्रसार आहे. आपण करत असणारी भक्ती का करतोय आणि कशा करता करतोय याची कल्पनाच नाही मला. भक्ती करणाऱ्याला या गोष्टीची नितांत कल्पना नाही. अगदी अंतःकरणाच्या कोणत्या तरी एखाद्या कोपऱ्यात जीवनाचा अंश सुद्धा नाही की मी कशा करता करायचंय, मला हे काय करायचंय. परमार्थ तुकोबाला सांगतात, जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, देखीचा पर्वत, जेथे पाहे तुकाराम महाराज वर्णन करतात, जिकडे पाहावं तिकडे देखीचा पर्वत. देखीचा पर्वत म्हणजे सगळं वरवरचं सोंग आहे महाराज, अख्खं वरवरचं सोंग आहे. तुकाराम महाराज भगवंताला विनंती करतात, देवा माझा असं करू नको बाबा. तुका म्हणे नको वरपंग देवा, घेई माझी सेवा भाव शुद्ध, घेई माझी सेवा भाव शुद्ध. करत असणारा परमार्थ कशा करता करायचा आहे, त्या परमार्थाचा अंतिम ध्येय काय आहे, आपण करत असणाऱ्या परमार्थाचं टोक कोणतं आहे, कळस कोणता आहे, कुठपर्यंत आपल्याला जायचं आहे, या सगळ्या गोष्टींचं ज्ञान असल्याच्या नंतर केली जाणारी भक्ती, परमार्थामध्ये त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतायत.
अशा प्रकारची भक्ती खऱ्या अर्थानं प्रवृत्तीला प्राप्त होत असते. बाकीच्यांची भक्ती तुकोबरा वर्णन करतात, त्याचा पुढे भव नदी ताफा, ताफ्या सकट पुढतो. ताफा म्हणजे सर्व जागा सहित एक ज्ञानोपरांचं प्रमाण आहे. आंबुदा केला धावे जरी मन, पुढी 42 जाती नाटका. मागच्या 21 पिढ्या आणि पुढच्या 21 पिढ्या नरकामध्ये जातात. महाराज परमार्थ जर चुकला तर विठ्ठल आयसी वर्म माझं दाखा नारायणा अंतरिक्षा परमार्थाचं वर्म काय वेगळे. हा परमार्थ करत असताना अंतःकरण वात्सल्याने जर परिपूर्ण असेल, भगवंताच्या बद्दलचं वात्सल्य अंतःकरणामध्ये असेल तर परमार्थ करण्या फार नाही महाराज. परमार्थ थोडासा आहे. किती आहे? थोडासा आहे. प्रमाण सांगतो, थोडे आहे चित्त साह्य झाली. चित्ताचं सहकार्य जर प्राप्त झालं ना तर परमार्थाचा अवलंब मांडण्याची गरज नाही. अगदी थोडासा परमार्थ आहे. ज्ञानोपरांना विचारा, माऊली केवढासा परमार्थ आहे? ज्ञानोपरांनी पहिल्याच साहित्याच्या अभंगामध्ये सांगितलं, देवाची येणारी उभा वर्षभरी. बरोबर? हा हरिपाठ पाठ एक आहे तुमच्या. देवाची येणारी उभा महिनाभरी. बरोबर? नाही. मग देवाची द्वारी उभा आठवडाभरी नाही. अहो सोडा, देवाची द्वारी उभा दिवसभरी सुद्धा नाही महाराज. देवाची द्वारी उभा क्षणभरी. परमार्थ वर्षभराचा परमार्थ नाही, महिनाभराचा परमार्थ नाही, 8 दिवसाचा परमार्थ नाही, क्षणाचा परमार्थ आहे. क्षणभरी ज्ञानोपरांनी वर्णन केलं, मग जे जे का निमिख देखेल माझे सुख ते तुले आरोचक विषयी. जो क्षण भगवंताने अर्पण केलेला आहे तो जर मनापासून अंतःकरणपूर्वक अर्पण केलेला असेल ना तर त्या क्षणामध्ये संसाराचा आठवच होत नाही. ही परमार्थाची खऱ्या अर्थाने परिस्थिती आहे. परमार्थही करणं चालू तर संसार प्रपंचही आठवलं चालू असेल तो काय परमार्थ कामाचा आहे. आणि परमार्थ करत असताना प्रपंच नाही आठवला पाहिजे. तुकोबरा सांगतात दोन्ही जमत नाही महाराज. दोन्ही जमत काय? एखादा व्यक्ती म्हणतो नाही हो आम्ही दोन्ही करतो, प्रपंचही करतो आणि परमार्थही करतो. नाही, प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही एकही निदानी न घडे त्यासी. एकही होत नाही महाराज. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही होत नाही. दोही पेवावरी ठेवू जाता हात होत नाही. परमार्थ करत असताना प्रपंचाचा आठवण ज्या क्षणाला नष्ट होईल तो क्षण खऱ्या अर्थानं परमार्थाचा क्षण. अंतःकरणामध्ये भगवंताच्या बद्दलची वात्सल्य भावना असणं ही त्यांना आवश्यकता आहे, आवश्यक आहे. आणि अशा रीतीने केलेला जो परमार्थ आहे तो परमार्थ हा फलद्रुप्तीला प्राप्त असतो, होत असतो. करत असणारा परमार्थ हा कशा करता आहे हे महत्वाची गोष्ट आहे. परमार्थाच्या माध्यमातून काय झालं पाहिजे? आज भावना अशी आहे लोकांची की सप्ताह करायचा, कीर्तन ऐकायचं. कशा करता? 2 तास फक्त टाइमपास व्हावा यायचा. कीर्तन कशा करताय? कीर्तन तुम्ही जे ऐकल्या करता येतात ते कशा करता येतात? कीर्तन झाल्याच्या नंतर लोक मीमांसा करतात कीर्तनकाराबद्दल आणि त्यांनी केलेल्या कीर्तनाच्या बद्दल मीमांसा होत असते. आज काय कीर्तन झालं कारण महाराजांनी आज खूप हसवलं किंवा रडवलं, वेगवेगळ्या नकरा वगैरे केल्या, मग लोक म्हणतात वा वा छान कीर्तन झालं. आणि एखाद्या महाराजांनी अध्यात्माचा विषय सांगितला की लोक म्हणतात काय आज एवढं व्यवस्थित एवढं चांगलं नव्हतं. लोकांची चर्चा असते कीर्तन झाल्याच्यानंतर. काय होतं याचा अर्थ? याचा अर्थ असा होतो आपण कीर्तन ऐकायलाच आलेलं नाही, आपण मनोरंजन करता आलेलो आहोत. 2 तास आपला टाइमपास झाला पाहिजे. कोणीतरी येऊन आपल्याला हसवलं पाहिजे किंवा कोणीतरी येऊन रडवलं पाहिजे, कोणीतरी येऊन आपल्या समोर नकरा केल्या पाहिजे. ही आपली भावना जर परमार्थाबद्दल होत असते तर आपण परमार्थी का? आपण केवळ संसार करायचा. कीर्तन ऐकल्यानंतर एखादं वाक्य नाही सगळं कीर्तन कळणार
पण कीर्तनकाराने सांगितलेलं एखादं तथ्यपूर्ण वाक्य, त्या वाक्याने जर हृदयाचा ठाव घेतला आणि कदाचित त्या वाक्यामुळे जीवनामध्ये जर काही पालट झाला तर ते कीर्तन ऐकणं खऱ्या अर्थाने कीर्तन आहे. म्हणून ऐकणं काय गंमत आहे पाहणं. ऐकणाऱ्याच्या बुद्धीची उंची कळत असते महाराज, तो काय ऐकतो याच्यावर. तुम्हाला समजलं काय मला माहित नाही. ठरलं आपण आपल्या बुद्धीची कुवत थोडीशी वाढवली पाहिजे, चांगलं ऐकता आलं पाहिजे, चांगलं ऐकायला आपण शिकलं पाहिजे. परमार्थ हा मनोरंजना करता नाही, परमार्थ हा टाइमपासचा विषय नाही. परमार्थ विषय आहे तो आत्मकल्याणाचा विषय आहे, आत्मोद्धाराचा विषय आहे. गीतेमध्ये स्पष्ट तसं वर्णन केलेलं आहे. उद्धरेदात्मनात्मानमवसादये आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन सोडावे, संसार बंधन सोडावे. परमार्थ मनापासून केला गेला पाहिजे. वरवरच्या दृष्टिकोनातून केलेला परमार्थ हा वाया जात असतो. अंतःकरण परमार्थ पाहिजे. कीर्तनातल्या जे आध्यात्मिक चिंतन आहे ना, त्या आध्यात्मिक कीर्तनातल्या आध्यात्मिक चिंतनातल्या काही गोष्टी आपल्याला जरी नाही कळाल्या तरी चालते. आमचे गुरुजी आम्हाला असं सांगायचे की अध्यात्म ऐकलं पाहिजे, नाही कळालं तर ते ऐकलं. काही आमच्या पाठामध्ये काही होते ना, मग ते पाठ चालू झाला की काही पोरं झोपायला सुरुवात करायची. ब्रह्मसूत्राचा पाठ चालू झाला की पोरं झोपायला सुरुवात करायची. म्हणजे म्हणायची काय हरकत नाही, झोपू दे त्यांना, जे झोपले त्यांना झोपू दे, काय हरकत नाही, झोपले तरी चालतील, वाक्य कानावर जाणं महत्वाचं आहे. अध्यात्म चिंतन कानावर येणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ते कानावर आल्यापर्यंत चिंतन तुमचं कल्याण करणार आहे. मनोरंजन कल्याण करणार नाही महाराज, चिंतन हे कल्याण करणार आहे, अध्यात्म हे कल्याण करणार आहे. पण आध्यात्मिक चिंतन ऐकलं पाहिजे. म्हणून कीर्तन ऐकत असताना कान टवकारून प्रत्येक गोष्ट लक्ष देऊन ऐकली पाहिजे. विषयाची मांडणी वगैरे कशी आहे, विषय पलीकडे चाललेला आहे, अभंग पंथ घेतलेला आहे, या सगळ्या गोष्टींना आपलं म्हणजे श्रोत्यांचं लक्ष असणं हे नितांत. काय गंमत आहे पाहणार. एका महाराजांनी तुकाराम महाराजांचा अभंग घेतला कीर्तना करता आणि शेवटी एकनाथ महाराजांच्या जन्म केला. असं होतं बऱ्याच वेळेला. मग हे समोर बसणारे जे लक्षात आले पाहिजे या गोष्टी आल्या. मनापासून केले परमार्थ, हा परमार्थ फलद्रुपतेला प्राप्त होत असतो. मन चित्त परमार्थामध्ये असणं अत्यंत महत्वाचं आहे. मन परमार्थामध्ये असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. एरवी काय होतं, मनाच्या बद्दल बोलत असताना गीताकारांनी एक प्रश्न उपस्थित केलेला आहे. भगवंताने अर्जुनाला ज्या वेळेला सांगितलं, अर्जुना मन म्हणा भव मद भक्ता, तू मनही नीच करी माझी भरणी प्रेम धरी आणि सर्वथा नमस्कारी मज एका, तू मनही नीच करी. अर्जुना एक कर, तुला परमार्थात सफल व्हायचं ना, सक्सेस व्हायचं ना, तर तुझं मन माझ्या चरणावर तू अर्पण कर. अर्जुनाने हात जोडले, देवाला सांगितलं देवा तेवढं सोडून बोलावं. आता अर्जुन म्हणजे कोणी ग्रामपंचायतीचा सदस्य नाही, लक्षात घ्या. अर्जुन कोण आहे? अर्जुन असा भक्त आहे की जो नित्य भगवंताच्या संगतीमध्ये
अशा असणाऱ्या भक्तांनी देवाच्या समोर कोपऱ्यापासून हात जोडले आणि अर्जुनाने सांगितलं म्हणजे देवा तेवढं सोडून बोला, मन अर्पण करायचं सांगू नका. काय? चंचल मला कृष्ण प्रमाथी बलवत्तरम तस्याहम निग्रहम मन्ये वायोगी वसुदुष्करम. मन हे अत्यंत चंचल आहे. किती चंचल आहे? बहुत चंचल चपळ जाता येता नरले पेट. बहुवचनाने सांगितलं बहुत चंचल चपळ. वर्णन करतात ये मन बड़ा चंचल है कैसे तेरा भजन करूं. ये मन बड़ा चंचल है कैसे तेरा भजन करूं. जितना इसे समझाओ जितना इसे समझाओ उतना ही मचल जाए राधे तेरे चरणों की. कर धूल जो मिल जाए राधे तेरे चरणों की. ये मन बड़ा चंचल है. मन अत्यंत चंचल आहे, अत्यंत चपळ आहे. चंचल असणाऱ्या चपळ असणाऱ्या मनाला बांधता आलं पाहिजे. महाराज हे परमात्म्यामध्ये सगळ्यात अवघड गोष्ट जर कोणती असेल तर हीच गोष्ट अवघड आहे. मनालाच बांधता येत नाही आपल्याला. मन हा अर्पुनी ईश्वरा आणि पुनरपी संसार येणे नाही. मनरूपी मोगरा भगवान परमात्म्याला अर्पण करता आलं पाहिजे. मनाला बांधता आलं पाहिजे. आपल्याला मनाला बांधता येत नाही. आपण बसतो तर कीर्तनामध्ये, पण कीर्तनामध्ये बसून सुद्धा मन जर घराला गुरुक्रम एखादी माता माऊली आली असेल तर पूर्ण कीर्तन होईपर्यंत मन मात्र तिकडे गुरुताला धक्के देत असतो. लागला असं कळत असत. आजकाल असं कोणी येत नाही म्हणा कुलूप वगैरे लावून, कारण घरातले सगळे थोडेच येतात कीर्तनाला. कोणीतरी एखाद्याला आवड असते, सगळ्यांना आवड राहिली नाही. आता पूर्वीचा काळ होता तो की कीर्तन म्हटलं की घराला कुलूप लावून यायचे महाराज. कीर्तन मनाला बांधता आलं पाहिजे. कीर्तन ऐकत असताना, कथा ऐकत असताना मन जर संसारामध्ये रमत असेल तर ऐकलेली कथा, ऐकलेलं कीर्तन हे काहीच कामाचं नाही, ते व्यर्थ आहे. कथा चालू होती, आलोट समाज बसलेला आहे समोर. आज एक नवीन आजीबाई आली कीर्तन ते कथा ऐकण्याकरता. नवीन आली, बरं आली आणि नेमकी खांबाच्या जवळची जागा धरून ती बसली. कारण खांबाला असं टेकायला वगैरे मिळतं, असं टेका देता येतो खांबाला. बसली खांबाच्या शेजारी. कीर्तन चालू झालं, आपली कथा चालू झाली. आणि कथा चालू झाल्यानंतर काय झालं माहिती नाही. कथा चालू असताना मध्येच ती माता माऊली जी होती तिने हुंदके द्यायला सुरुवात केली. वर्णन करता संत महात्मे हुम हुम करवती ती रुद्ध कंटक होता. हुंदके द्यायला लागली. लक्ष लोकांचं तिच्याकडे जायला लागलं. कथाकाराचंही लक्ष तिच्याकडे जायला लागलं. आणखीन काही वेळाच्या नंतर आणखीन जोर जोरात म्हातारीने रडायला सुरुवात केली. एवढ्या जोरात रडायला लागली की अक्षरशः महाराजाला कथाच थांबावं लागली त्या दिवशीची. एवढ्या जोरात म्हातारी रडायला लागली. त्या भक्ताला एवढं नवल वाटलं, त्याला एवढा आनंद झाला की आजपर्यंत अनेक ठिकाणी कथा केल्या, अनेक लोक, अनेक श्रोते मला भेटले, पण काय या माता माऊलीच्या अंतःकरणामध्ये भाव आहे. कथा झाली, सगळे लोक घरी निघून गेले. महाराज त्या आजीबाईच्या जवळ गेले. आजीबाईचं दर्शन घेतलं. रोज लोक महाराजांचं दर्शन घेत आहेत, पण आज महाराजांनी आजीबाईचं दर्शन घेतलं. माऊली धन्य म्हणली. भगवंताची कथा चालू असताना कथेमध्ये भगवंताच्या बद्दलचा प्रेमभाव अंतःकरणामध्ये जागृत झाला आणि तुमच्या डोळ्यातून पाणी आलं, तुम्ही रडायला लागला. त्या म्हाताराने सांगितलं, दादा तुमचा फार मोठा गैरसमज झाला. ते प्रेम, वात्सल्य, भक्ती मला काही कळत नाही. अरे मग तुम्ही रडत का होतात कथा चालू असताना? त्या म्हाताराने सांगितलं, दादा त्याचं काय झालं, तुम्ही ज्या वेळेला कथा करत होतात ना, कथा करत असताना त्या महाराजाला दाढी होती अशी छोटीशी. तुम्ही कथा करत असताना, तुम्ही बोलत असताना तुमची दाढी हलत होती मध्ये, आणि ती तुमची हलणारी दाढी पाहिली मला माझ्या मेलेल्या बोकडाच्या आठवण झाली.
4 दिवस झालं तो गेला, कोण मुकड 4 दिवस झालं तो गेला म्हणजे तुमच्याकडे पाहिला नाही, आज पुन्हा त्याची आठवण घ्या पडते. मला सांगा, कथा ऐकत असताना जर घरचा बोकड आठवत असेल तर ते काही कथा ऐकणार? चित्त नाही ना चित्त नाही नामी चरितेवर. तर नामामध्ये परमार्थामध्ये उपलक्षण आणि परमार्थामध्ये चित्त जर नसेल ना तर मला सांगतात तरी ते व्यर्थ, तो व्यर्थ आहे परमार्थ. म्हणून चित्तपूर्वक अंतःकरणपूर्वक मनपूर्वक कर्म केलेला परमार्थ आहे तो परमार्थ फलश्रुतीला प्राप्त होत असतो. तुकोबारांचे एक वचन आहे, तुकोबारा वर्णन करतात करावी ती पूजा, प्रत्येक का करावी ती पूजा मनीची उत्तम लौकिकाचे काय काम नसे. करावी ती पूजा मनेची उत्तम, मनाने केलेला परमार्थ. मनानं म्हणजे मनासारखा नाही, मनापासून. दोन शब्द आहेत, एक मनासारखा आहे आणि एक मनापासून आहे. मनासारखा लचक नाही का, वाक्य अत्यंत महत्वाचं आहे. मनासारखा केलेला परमार्थ बुडवत असतो आणि मनापासून केलेला परमार्थ चालत असतो. मी सांगत नाही, हरिपाठामध्ये सगळ्या गोष्टींची सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत. मनोमार्गी गेला तो तेथेची मुक्त. मनासारखा केलेला परमार्थ तो बुडत असतो आणि मनाने केलेला परमार्थ म्हणजे मनापासून केलेला परमार्थ हा ऊर्ध्वगतीला घेत असतो, तो मुक्कामापर्यंत घेऊन करत असतो. पण परमार्थ हा मनाने केला पाहिजे. मी उपक्रमामध्ये बराच वेळ घातलेला मला माहिती आहे. अभंगाचा उपक्रम करत असताना अभंगाच्या मुख्य भूमिकेमध्ये प्रवेश करता बराच वेळ मी या ठिकाणी घेतलेला आहे, पण मला वेळेचं भान आहे. अगदी एकाच चरणाचं चिंतन झालं तरी चालेल आपल्याला, परंतु अभंगाची भूमिका स्पष्ट होती. धावत असणारं मन, त्या मनाला जोपर्यंत आपण एका ठिकाणी बांधत नाही. एक वचन आहे आणखी तुकोबाराचं, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश आणि नित्य नवा दिवस जागृतीचा. नित्य नवा दिवस जागृतीचा. पण कधी तू काय म्हणे मना पाहिजे अंकुश. मन ही एखाद्या मदोन्मत्त झालेल्या हत्तीसारखा आहे. कोणासारखं आहे? मदोन्मत्त झालेल्या हत्तीसारखा. उन्मत्त झालेला हत्ती, सैरावैरा सगळ्या दिशेने भरकटल्या फिरत असणारा हत्ती. त्या हत्तीसारखं मन जे आहे त्या मनाला तुकोबारा सांगतात, त्या मनाला काय हत्तीला जर शांत करायचं असेल, त्याच्याबरोबर नियंत्रण ठेवायचं असेल हत्तीवर, तर हत्तीवर नियंत्रण करण्याकरता एकच उपाय आहे. तो उपाय म्हणजे अंकुश आहे. घोड्यावर नियंत्रण करण्याकरता लगाम असते ना. घोड्याचं नियंत्रण कशाने करतात? घोड्याचा रोड काय मागितले, घोड्यावर कसं नाही काही घोड्याला नियंत्रणामध्ये आणण्याकरता लगाम वापरतात. लगामीनं घोडा नियंत्रणामध्ये येतो ना. तुम्ही सगळे शेतकरी आहे, गाईला अथवा बैलाला किंवा म्हशीला जर नियंत्रणामध्ये आणायचं असेल तर त्याला काय असतं? सांग बरोबर,
व्यसन असते त्याला. त्याच्याकरता व्यसन नाही, बैलाच्या करता व्यसन नाही, घोड्याच्या करता लगाव नाही, परंतु हत्तीच्या करता मात्र अंकुश. तुकोबाला सांगताय मन हे काय उन्मत्त झालेल्या कणासारखं आहे, हत्तीसारखं आहे, म्हणून त्याला काय पाहिजे? अंकुश पाहिजे. तुका म्हणे मला पाहिजे अंकुश नित्य नवा दिवस जागृतीचा. संत महात्मे मनाला अंकुश लावतात महाराज. फार कठीण गोष्ट आहे, अत्यंत कठीण गोष्ट आहे, तुमच्या आमच्या आवडण्याच्या बाहेरची गोष्ट आहे. एकांतामध्ये कधी बसून या गोष्टीचं जर चिंतन केलं ना तर घळाघळा डोळ्यातून पाणी येतं महाराज. काय आपण परमार्थ करतो, आपलं मन कोणत्या दिशेनं चाललेलं आहे, आपल्या मनामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे विकल्प येत आहेत परमार्थ करत असताना. एकांतामध्ये बसून अंतरंग होऊन जर कधी विचार केला तर तुमच्या डोळ्यातून पाणी येईल. आपण करत असणारे परमार्थ खरंच योग्य आहे का, आपण करत असणारी भक्ती नक्की देवाला आवडेल का, हा विचार केला पाहिजे कधीतरी एकांतामध्ये बसून. केवळ कीर्तन करायला सांगितलं विरोधी दृष्टांत त्याचं तुम्ही चिंतन करत असत. हा कधीतरी एकांतामध्ये बसून चिंतन केलं पाहिजे. मन त्या मनाला जोपर्यंत एका ठिकाणी बांधत नाही ना आपण, तोपर्यंत नाही परमार्थ साध्य होत कधीच. आताच बाबांनी प्रमाण दिलं, मन हा मोगरा अर्पणी ईश्वर. मनाचं फूल करा, मनाचं फूल करा आणि फूल करून भगवान परमात्म्याच्या चरणावर ते अर्पण करा. कारण गंमत अशी आहे, सगळ्या जगामध्ये इतस्तत भटकत असणारं मन, लक्ष देऊन वाक्य आहे का, अख्ख्या जगामध्ये त्याला जग पुरत नाही महाराज, त्रैलोक्य पुरत नाही मनाला फिरण्याकरता. जग काय गंमत, त्रैलोक्य पुरत नाही. एरवी रहाटावया थोडे त्रैलोक्य या मनाला फिरण्याकरता त्रैलोक्य कमी पडतं. अख्ख्या जगामध्ये सैरावयाला भटकणारं जे मन आहे ते मन जर शांत होण्याचं ठिकाण कोणतं असेल तर ते ठिकाण म्हणजे भगवंताचे चरण. भगवंताचे आता मोठे धावे मन, आता मोठे धावे मन, आता मोठे धावे मन, आता मोठे धावे मन, तुमचे चरण देखन दिया, तुमचे चरण आता कुठे धावे मन, तुमचे चरण देखील या भाग गेला, सेट गेला, अवघा झाला आनंद. किंवा आणखी एक भाग आहे, देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, कसे त्याची न प्राण आपला माहे असे न धनीवरी आपुले माहेरी, मग तो श्रीहरी गीती गायले. देखील तुमचे चरण निवांत राहिले. तो काय म्हणे म्हणा पाहिजे. आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये सज्जनगड नावाचे ठिकाण आहे, तुम्ही जर कधी ऐकलं असेल तर समर्थ श्री रामदास स्वामींचं ते राहण्याचं ठिकाण होतं. कोणतं? सज्जनगड, रामदास स्वामींचं ठिकाण. तिथं बऱ्याचशा शिष्यांसमेत ते राहत होते आणि रामदास स्वामींचा एक विधी होता पूजा करण्याचा. ते काय आवडंबर मांडायचं नाही पूजेचं. घोंगडी घ्यायची, घोंगडीवर बसायचं, पद्मासन घालायचं, हात ज्ञान मुद्रेमध्ये असं गुडघ्यावर ठेवायचे, डोळे मिटायचे आणि मारुतीचं चिंतन करायचं, मारुतीचं ध्यान करायचं, मारुतीची मूर्ती डोळ्यासमोर आणायची, मनातल्या मनातच मारुतीवर जलाभिषेक करायचा, मनातल्या मनातच स्वच्छ कपड्याने मारुतीला पुसून घ्यायचं, मनातल्या मनातच सुंदर कपडे परिधान करावायची, मनातल्या मनातच गंध, अक्षता, धूप, दीप, सगळ्यात शेवटी नैवेद्य अर्पण करायचा. हे सगळं कुठं? मनातल्या मनात. दररोज वेगवेगळ्या पदार्थ. मनात काय लागतं मला तर काही खर्च थोडाच येणार आहे. मनातल्या मनात नैवेद्य तयार करा. आज नैवेद्य त्यांनी तयार केला, खिरीचा नैवेद्य तयार करा. सुंदर बदाम, पिस्ते, चारोळे, मनुके वगैरे टाकून अशी सुंदर खीर केली आणि खिरीचा नैवेद्य भगवंताला अर्पण करत असताना खिरीचं पात्र समोर ठेवलं आणि ब्रह्मार्पण ब्रह्मा हवीर ब्रह्मार्पण ब्रह्मा असं म्हणून मनातल्या मनामध्ये असं पाणी फिरवू लागले. कुठं? मनात. हे सगळं मनात चाललेलं आहे. त्या खिरीच्या पातेल्या होते असं पाणी फिरवत असताना गंमत अशी झाली, त्या खिरीकडे लक्ष केलं समर्थांचं आणि लक्ष केल्यानंतर त्यांनी असा विचार केला की आहा काय खीर बनली म्हणे आज, अशी खीर पाहिजे होती म्हणे आपल्याला खायला आज.
असं विचार आला मनातल्या मनात. विचार आल्याबरोबर ताबडतोब कान पकडले, पूजा विसर्जित केली आणि एवढा पश्चाताप झाला त्यांना की अरे काय माझी भक्ती आहे, काय माझा परमार्थ आहे. भगवंताला अर्पण केलेल्या खिरीमध्ये जर माझं मन जात असेल तर काय माझा परमार्थ कामाचा आहे. मग या मनाला शिक्षा झाली पाहिजे. लक्षात नाही का, दृष्टांत अत्यंत लक्षपूर्वक आहे का. या मनाला शिक्षा झाली पाहिजे. संत महात्मे मनावर अंकुश कसा ठेवतात हे मला तुम्हाला सांगायचंय. ताबडतोब आले आश्रमावर आणि कल्याण नावाचा त्यांचा शिष्य होता. त्या शिष्याला सांगितलं म्हणजे बाळा इकडे आला बरोबर. काय महाराज, हे पैसे घे म्हणे आणि बाजारातून खिरीचं सामान घेऊन ये, चांगल्या दर्जाचं उत्तम प्रतीचं सामान घेऊन ये. त्याच्यामध्ये बदाम, चारोळी, मनुके, काजू, पिस्ते काय असेल ते आण. किती पैसे जाऊ दे, खिरीचं सगळं दूध असेल सगळं सामान आणलं. लोणकड असणारं तूप आणलं महाराज. कधीच गडावरती तूप आलेलं नाही, पण आज पहिल्यांदा सांगितलं महाराजांनी. बाकीचे जे शिष्य मंडळी आहेत कल्याण सहित बाकीच्या सगळे शिष्य मंडळी विचार करायला लागले की आज काहीतरी बेत आहे, आज आपल्याला काहीतरी मिळेल. असतं असं साधकाचं जीवन आता फार सोपं झालेलं आहे. आता माऊली आता गावोगावी संस्था झालेल्या आहेत, पावलोपावली संस्था झालेल्या आहेत. पूर्वी अशी एक म्हण होती, पूर्वी आमचे कीर्तनकार मंडळी असं म्हणायचे की महाराज मंडळी एवढी वाढलेली आहे की गोटा उचलला तरी एक महाराज निघाले. एवढी महाराज मंडळी वाढलेली असं म्हणायचे चव्हाण साहेब. पण आता वेगळं म्हणावं लागेल. आता गोटा काढला की एक संस्था निघाली. एवढ्या संस्था आणि रेलच्या या संस्थेमध्ये काय पोरं अशी लाडाची झाली. आता आमच्यातली संस्था आहे, एवढी पोरं लाडाची झाली महाराज, त्या पोराला बोलायची सोय नाही. महाराज थोडाच पण साधं बोलायची सुद्धा पोरांना सोय नाही, बिलकुल बोलता येत नाही. थोडंसं बोललं की लगेच तिकडे होऊन जातो घरात. महाराज असं असं बोलतो, महाराजांनी शिवे आज जेव्हा चाललं लगेच. पूर्वी असं नव्हतं महाराज. एवढा काळ बिकट होता. आळंदीला आम्ही होतो प्रथम अवस्थेमध्ये, पूर्व पक्षामध्ये 1997-98चा काळ असेल कदाचित. आळंदीला असताना मधुकरी होती. आमच्या मधुकरीमध्ये 15-20 जण होते. आमच्या आळंदीतली 2 नंबरची सगळ्यात मोठी मधुकरी आमची होती. एक देवीदास धर्मशाळेत होती, दुसरी आमची होती परमार्थ आश्रमातली, परमार्थ निकेतन. गंमत अशी होती, मला हे सांगायचं तर जास्त लांबत नाही, पण जोपर्यंत आळंदीला मी शिक्षण घेत होतो ना साधक दशेमध्ये, लक्षात नाही का मी कीर्तनाच्या गादीवर उभा आहे, तोपर्यंत संध्याकाळी कधीच आम्हाला ताजा अन्न खायला लागणार नाही, कधीच नाही. संध्याकाळी सकाळी मधुकरीचा काढलेला जो वाटा आहे ना तोच वाटा संध्याकाळी ठेवायचा आणि संध्याकाळी तीच भाकरी खायची. भाजी तर राहायचीच नाही महाराज, भाजी सगळी मिक्स असायची. जवळजवळ 100-150 घरातली भाजी मिक्स. ती भाजी कधी राहिली संध्याकाळपर्यंत, ती राहायची नाही. मग भाकरी नुसते कुटके करून खायचे, त्याच्याबरोबर खायला चटणी सुद्धा कधी किती मिळायची. एवढी भयंकर अवस्था होती साधक दशेमध्ये. मला माझी परिस्थिती सांगण्याकरता मी तर बरोबर नाही याची कल्पना आहे मला, पण उघाडा विषय आला म्हणून सांगितलं. त्या आश्रमातल्या रामदास स्वामींच्या आश्रमातल्या शिष्यांनी विचार केला की अरे कधीच नाही मिळेल आपल्याला ते असं तूप वगैरे पाहायला कधी मिळालं नाही. आज महाराजांनी तूप वगैरे आम्हाला सांगितले काहीतरी बेत आहे, आज आपल्याला काहीतरी चांगलं खायला मिळेल. दिवस भजनाला जायचं महाराज. कशा करतात? फक्त जेवायला चांगलं मिळतं म्हणून, फक्त जेवणा करतात. तो कल्याण केला बाजारामध्ये, त्याने साहित्य आणल्यानंतर सुंदर अशा प्रकारची खीर तयार केली. उत्तम अशा प्रकारचा आचार्य होता तो. सुंदर खीर तयार केली. असा दरवळ पसरला खिरीचा पूर्ण गडावर. पोटातले कावळे जोर करत उड्या मारायला कधी होती खीर. सगळी शिष्य मंडळी विचार करतात बस आज काय बरेच दिवसात आज काय मिळेल. खीर झाली. रामदास स्वामींना सूचना देण्यात आली. स्वामीजी आले, त्यांनी पाहिलं खीर अजून गरम होती, थोडी थंड होऊ दिली. शिष्य मंडळी तोपर्यंत सगळे कावळ्यासारखे जमा झाले. महाराज आज मिळते आपल्याला खीर खाण्याकरता, पण कशाची मिळते महाराज? थोडी कोमट खीर झाल्याच्या नंतर स्वामींनी ती पातेलं मध्ये पाठी ठेवलं, झाकण काढलं त्याच्यावरलं. खिरीच्या त्या पातेल्याच्या भगोन्याच्या शेजारी उभे राहिलेले आहेत. दोन्ही हात
त्या 2 हातांची ओंजळ केली आणि ओंजळ भरून खीर त्या पातेल्यातून हातात ओंजळ तशीच ती तोंडाला लागली ओंजळ. गबा 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 एखाद्या हवऱ्या व्यक्तीसारखं ती खीर पिऊन घेतली. तेवढ्यावर प्रकरण थांबलं नाही. पुन्हा ओंजळ त्या हात बुडवले त्या खीरमध्ये, पुन्हा ती खीर पिली, पुन्हा बुडवले, पुन्हा पितच राहिले. एवढी खीर पिली, एवढी खीर पिली की अक्षरशः असं घशामध्ये जर बोट टाकलं तर बोटाला खीर लागली, एवढी खीर पिली. शिष्य मंडळी सगळे डोळे फाडून पाहायला लागले. त्यांना वाटलं आपल्या कर्तव्य येते पण हे तर तसं पातेलं म्हणे सगळं झोपणं खराब झालं, पण आपल्याला थेंबही मिळाला नाही खिरीचा. पण गुरुजींनी असं का केलं असेल, का केलं असेल लक्ष देऊ नाही का? इथून पुढचा प्रकार थोडासा भयंकर आहे आणि किलोस्वार आहे. रामदास स्वामी ते तेवढी मोठी खीर पिऊन घेतली आणि जिथं आंघोळ करतात आंघोळ, त्या आंघोळीच्या मोरीमध्ये गेलेले आहेत. तिथं गेल्याच्या नंतर 2 बोटं कशामध्ये घातली आणि पिलेली जेवढी खीर आहे त्या खिरीची उलटी केली. सगळं वमन झालं, त्याला ओकारी काढली. उलटी केल्यानंतर खाली सगळी खीर पडली. मला सांगा, आपण केलेल्या उलटीकडं ओकारीकडं आपल्याला तरी भाव वाटतं का? कारण वाटतं का भाव वाटत नाही. मी सांगत नाही, ज्ञानोबाला सांगतात वमिलिया अण्णा लाळ न खोटी जेवी रस. उलटी केलेल्या पदार्थाकडे भाव वाटत नाही. रामदास स्वामींनी उलटी केली महाराज, आणि उलटी करून दोन्ही टोंगळे दोन्ही गुडघे खाली टेकून खाली बसलेले आहेत. मान खाली घेतली आणि केलेली जी उलटी आहे ना, ती उलटी जिभेनं चाटायला सुरुवात केली. स्वतःच केलेली उलटी स्वतःच्या जिभेनं असं चाटून घ्यायला लागली आणि चाटतं. आता तर किती खराब लागत असेल तो पदार्थ, पण ते चाटता चाटता मनाला सांगतात की आता मागशील का म्हणे नक्की. हा कशावर अंकुश आहे? मनावर. तो काय म्हणे म्हणा अंकुश नित्य नवा दिवस जागृत. पण परमार्थ करत असताना मन बांधता आलं पाहिजे. बांधून केलेल्या मनानं केलेला परमार्थ हा फलतृप्तीला प्राप्त होत असतो. त्याचा एक निश्चित अशा प्रकारचा फलपर्यवसायी उद्देश ठरलेला असतो. पण करत असणाऱ्या परमार्थाचा निश्चित फलपर्यवसायी उद्देश आहे भगवंताची प्राप्ती होणं. भगवंताच्या प्राप्तीकरता एवढा मोठा अट्टहास आहे. कशा करताय? भगवंताच्या प्राप्ती करता. टाइमपास करताय कीर्तन भगवंताच्या प्राप्ती करता आहे का टाइमपास करता आहे? कीर्तन भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करता आहे. परमार्थ भगवंताच्या प्राप्ती करता आहे. करतात परमार्थ बरेच जण, पण त्यांना भगवंताचा पत्ता कधी सापडत नाही. म्हणून अशा साधकांच्या करता एकनाथ महाराजांना दया आली आणि त्यांनी सांगितलं बाबाने इकडे भटकू नका, मी सांगतो तो उपाय करा, भगवंत तिथंच आहे. हा मंगलचा पहिला अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा उपाय या ठिकाणी महाराज सांगताय. भगवंत जर पाहिजे असेल, भगवंताची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर त्याच्याकरता धरावे संतांचे ते पाय हा एक उपाय आहे. ऐकायला सोपं वाटते. मी मला म्हटलं तुम्हाला सुरुवातीला त्या अभंग म्हणायला ऐकायला फार सोपं आहे, पण त्यातला जो उपाय हा तो एवढा क्लिष्ट आहे ना, एवढा क्लिष्ट आहे. कारण तुकोबा एकनाथ महाराज सांगतायत की धरावे संतांचे ते पाय. अंडरलाईन करण्यासारखा शब्द आहे संत. संतांचे पाय धरा म्हणतायत ना, तर संत म्हणजे नक्की कोण आहे? आपण कोणाला संत समजतो? आपले देखील संत कोण आहे? गावामध्ये सत्ता चालू असल्याच्या नंतर जे काही महाराज मंडळी, कीर्तनकार, गायक, वादक, सगळे असे वेगळे जे येतात, लोक काय करतात त्यांना संत समजतात. आपल्याला म्हणतात असं संत मंडळी, संत महात्मे असं म्हणतात आपल्याला. पण ते संत आहेत का? आम्ही काय संत आहेत का? नाही. कोणत्याच अँगलनं जरी पाहिलं ना तर संतत्वाचं एकही लक्षण आमच्यासारख्या त्या ठिकाणी दिसत नाही. संत आम्हाला नाही म्हणतात. संत कोण आहे मग? बरं, कदाचित संतांचं लक्षण कळालं, अगदी यथार्थपणाने संतांचं लक्षण कळालं, पण मग त्या संतांची खरंच भेट होईल? संतांची भेट येऊन आपण ते कळेल. 2 गोष्टी आहेत तिथं. पहिली गोष्ट, संत कळणं मुश्किल आहे. संत कळणं मुश्किल आहे.
आणि दुसरी गोष्ट मिळणं मुश्किल आहे पिठाला. आणि प्रायः सामान्यतः असं घडतं की संत जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कळत नाही. ही शिवकंतिका आहे. जोपर्यंत संत महात्मा जिवंत आहे तोपर्यंत कळत नाही हे संत आहेत म्हणून. गेल्यानंतर मग कळते हे संत होते. देहूमध्ये तुकाराम महाराज होते, पण जोपर्यंत तुकोबाराय देहूमध्ये होते तोपर्यंत देहूतल्या लोकांनी तुकोबाराय संत नाही म्हटलं. महाराज संत काय म्हणायचे लोक ते मी इथं जागेवरून नाही सांगतो. तुकोबाराय कधी संत म्हटलं नाही. ज्ञानोबा जोपर्यंत आळंदीमध्ये होते तोपर्यंत ज्ञानोबाराय कोणी संत म्हटलं नाही. संत म्हणायचं सोडा, कोणी माणूस म्हणून सुद्धा पाहिजे नाही त्याचं. ज्ञानोबारायचं माणूस म्हणून तरी पाहिजे महाराज. ज्ञानोबारायांना पाहिल्याच्या नंतर त्या काळचे ब्राह्मण ज्ञानोबारायांचं दर्शन झालं सकाळी सकाळी चुकून तर पायातल्या थोड्या सहित इंद्रायणीमध्ये जाऊन स्नान करत. म्हणजे ज्ञानोबारायांना पाहिल्याच्या नंतर त्यांना जर आक्षेपण होतो तर ते संत कशा माणूस हे संत नव्हते त्यांना. म्हणून संत जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत संतांची किंमत नाही कळत. संत गेल्याच्या नंतर त्याची किंमत कळते. एक म्हण आहे, शूर ओळखावा रणी असं. शूराची ओळख कुठे आहे? रणांगणामध्ये. शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. साधू हा मृत्यूच्या कष्टातच फरक असतो. संत जनाबाई जोपर्यंत नामदेव महाराजांच्या घरी होत्या तोपर्यंत कळलं नाही हे संत आहेत म्हणून. गेल्याच्या नंतर लोकांच्या लक्षात आलं जनाबाई संत होत्या. एकनाथ महाराज, नामदेव महाराज आदी करून अन्य संत महात्मे हे जोपर्यंत होते तोपर्यंत किंमत कळाली नाही, तोपर्यंत हे संत म्हणून कळालं नाही. गेल्याच्या नंतर कळालं. आणि म्हणून संत सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट हे संत आहेत हे असं कळणंही मुश्किल. संतांचं महिमान कळणं हे अत्यंत कठीण आहे. बरं एखाद्याला कळले कदाचित भगवंताच्या किंवा संतांच्या कृपेनं, पण कळालं म्हणून काय झालं त्या संतांची भेट होणं तर त्याच्याही पेक्षा कठीण आहे. गीताकार वर्णन करतात, बहुनाम जन्माना म्हणते ज्ञानवान मां प्रपद्यते वासुदेवः सर्वविधी स महात्मा सुदुर्लभः. ज्ञानवानाने गोड वर्णन केलं. जया ते प्रतीकीचा वाखारा पवाडू होय चराचरा तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ हाती. तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ हाती. खालच्यामध्ये चांगलं काय खालच्या गोड वाटते का? तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ हाती. तो महात्मा अत्यंत दुर्लभ. कोण? आणि जया ते प्रतीकीचा वाखारा जो तदृत्यला प्राप्त झालेला आहे, जो भगवत दशेला प्राप्त झालेला आहे, जो भगवंताचं चिंतन करत करत तदृत्त ज्याच्या जीवनामध्ये साध्य झालेली आहे त्या साधूची भेट होणे अत्यंत कठीण आहे. तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ आती. गीताकारांनी त्याला दुर्लभ म्हटलेलं आहे, ज्ञानेश्वरगिरीमध्ये त्याला दुर्लभ म्हटलेलं आहे, संत महात्माने त्याला दुर्लभ म्हटलेलं आहे. तो महात्मा साधू संत महात्मा मिळणं प्राप्त होणं अत्यंत 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 कठीण गोष्ट आहे. संतांना विचारा, बहु अवघड आहे संत भेटी तरी जगजेठी करुणा केली बहु अत्यंत कठीण आहे. म्हणून एकनाथ महाराजांनी जो उपाय सांगितलाय ना तो उपाय केवळ एका कारणाला ऐकून दुसऱ्या कारणाला सोडण्यासारखं नाही, त्याच्यामध्ये चिंतन करण्यासारखं आहे. संतांचे ते पाय धरावे, तर संतांच्या चरणाशी लागावं, परमार्थ साध्य होण्याकरता भगवंताची प्राप्ती होण्याकरता हा पहिला उपाय नाथांनी या अभंगाच्या माध्यमातून सांगितला. हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. पण संत ओळखून त्या संतांच्या चरणाशी लागलं पाहिजे. गंमत अशी आहे, आंधळा जर एखादा व्यक्ती असेल लक्ष देऊ नका, आंधळा व्यक्ती आहे आणि त्या आंधळ्या व्यक्तीचं गंतव्य आहे त्याला एखाद्या ठिकाणी जायचं तर त्याने कोणाच्या पाठीमागून गेलं पाहिजे? आंधळ्याच्या पाठीमागून गेलं पाहिजे का डोळसाच्या पाठीमागून गेलं पाहिजे? आंधळ्या व्यक्तीनं ज्याला चांगलं दिसतं त्याच्या पाठीमागे जावं का दुसऱ्या आंधळ्याच्या पाठीमागे जावं? डोळस व्यक्तीच्या पाठीमागे जावं, ज्याला चांगलं दिसतं अशा व्यक्तीच्या पाठीमागे जावं. आंधळ्याच्या पाठीमागे जर आंधळा गेला तर काय होतं? तुकोबा घात एक वेळ मागे पुढे. आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे आणि घात एक वेळ मागे पुढे. म्हणून संत ओळखता आलं पाहिजे, ओळखायला आपण शिकलं पाहिजे, ओळखून संतांची भेट घेतली पाहिजे आणि ओळखून त्यांना शरण गेलं पाहिजे.
शरण गेल्याच्या नंतर महाराज सांगतात भगवत प्राप्ती करता विलंब लागणार नाही. संतांची कृपा झाली म्हणजे ताबडतोब भगवत प्राप्ती त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होणार आहे. म्हणून हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. महाराज शास्त्र पहा, त्या शास्त्रामध्ये भगवंताच्या प्राप्तीकरता अनेक प्रकारच्या उपायांचं चिंतन केलेलं आहे. मग तुम्ही सांगता हा उपाय खरा आहे का वेदांतामध्ये सांगितलेले वेगवेगळे उपाय ते खरे? आम्ही लक्ष देऊ कोणाकडं? वेदानं सांगितलेलं खरं का तुम्ही सांगतो ते खरं? तुकोबाने सांगितलं वेदाने सांगितलेले खरं आहे, मी सांगतो ते खरं आहे. पण एक लक्षात ठेवा, वेदाच्या तुलनेमध्ये थोडासा सोपा उपाय मी तुम्हाला सांगितले. हो ठीक आहे, पण मग तुम्ही सांगितलेल्या उपायाचं आम्ही जर अवलंबन केलं, आम्ही जर संतांना शरण गेलो तर वेदामध्ये सांगितलेल्या भगवंताच्या प्राप्तीच्या उपायांना व्यर्थत्व येणार नाही का? तुकोबाने सांगितलं येणार नाही का? कारण संतांची शरणागती पत्करली याचा अर्थ वेदातली सगळी साधनं तुमच्याकडून घडली. अभंगाचं दुसरं शरण तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून भगवंताच्या प्राप्तीचा जो उपाय सांगितला तो एकमेव उपाय केल्याच्या नंतर वेदांतामध्ये सांगितलेल्या भगवंत प्राप्तीच्या उपायांना व्यर्थत्व येणार नाही का अशी शंका प्रगट केल्यानंतर त्याचं समाधान दुसऱ्या चरणामध्ये महाराज देत आहेत की नाही. वेदाने ज्या साधनांचं वर्णन केलेलं आहे त्या साधनांना व्यर्थत्व येणार नाही. काय येणार नाही? कारण एक असं साधन सांगितलं तुकोबारायांनी की ज्या साधनामध्ये बाकीच्या सगळ्या साधनांचा अंतर्भाव आहे, बाकीच्या सगळ्यांचा अंतर्भाव आहे. तेने साधती साधने, सगळ्या प्रकारचे साधन त्याच एका साधनाने साध्य होणार आहेत. पण दुसऱ्या कोणते साधन करायची गरज नाही. एक उपाय करा, काय? हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते. तुकोबारायांनी सांगितलं, एकनाथ महाराजांनी सांगितलं, महाराज हीच गोष्ट मी निषेधमुखाने सांगितली आणि नाथांनी निषेधमुखाने सुद्धा तीच गोष्ट सांगितली. तिसऱ्या चरणामध्ये संतांना प्राप्ती नाही ऐसी वेद देते वाणी. संतांच्या शिवाय भगवंताची प्राप्ती होणारच नाही. हे एकमेव साधन असं आहे की तेने साधती साधने प्रतिभवाची बंधने. मग ते संत महात्मे जर जीवनामध्ये प्राप्त झाले तर आपलं जे मनोरथ आहे, आपल्या अंतःकरणामध्ये जी उद्धाराची इच्छा आहे, जी तळमळ आहे ती नक्की पूर्ण कर संत महात्मे करतायत. एकनाथ महाराज सांगत आहेत, एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत, हे पूर्ण करती
सगळे